6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन होय। 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं। त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस म्हटलं जातं। मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घ्यायला न भूतो न भविष्यती असा जनसागर दाखल झाला होता। लाखो अनुयायांनी दुःख वेदना स्पष्ट केल्या। बाबासाहेब निघून गेले, मात्र त्यांचे कार्य देशात अमर्याद अजरामर ठरले। याच दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता मुंबई चैत्यभूमीसह प्रत्येक स्मारक जवळ दाखल होऊन महामानवाला आदरांजली वाहिल्या जात असते। बुधवार 6 डिसेंबरच्या दिवशी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सकाळपासून अनुयायांनी गर्दी केली। शिस्तबद्ध रांगेत उभे राहून हजारोंनी पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना नतमस्तक झाले। अनेक पक्ष संघटनांसह हजारो अनुयायांनी आदरांजली वाहिली। येथे माजी सैनिकांनी बिगुल वाजवून मानवंदना दिली। कोठे खेळणी साहित्यांची दुकाने वगळता फक्त अनेक ज्ञान उपयोगी पुस्तकांची दुकाने दिसून आली। याच कार्यक्रमाचा आढावा घेतला आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी। आदरणीय उपजिल्हाधिकारी यानंतर आपण पंचशील घेणार आहोत। पाणाती माता काय प्रतिक्रिया येईल बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे। आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे। बाबासाहेब भारतरत्न ज्यांनी संविधान या देशाला दिलं आणि एक नवीन देशाची निर्मिती त्यांनी केली। अशा या महामानवाला मानवंदना देण्यासाठी आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण जिल्ह्यातून इथे जमलेले आहेत। बाबासाहेब हे प्रज्ञासूद होते, ते त्यांचा विचार आज देशाला आजही कायम एकसंघ ठेवण्यासाठी करत आहेत। मला असं वाटते की या 100 वर्षातले या शतकातले जे महान त्याच्यामध्ये बाबासाहेब आहेत। अशा बाबासाहेबांना सर्वांनी मानवंदना देण्यासाठी जमलं पाहिजे। आक्रमण युवक संघटनेचे संघटक प्रमुख ॲडव्होकेट सुनीलजी गजबी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र एक करून हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा करीत असतात आणि महामानवाला आदरांजली दरवर्षी देत असतात। ज्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं
आम्हाला न्याय, समता आणि बंधुत्व दिली. आज त्या महामानवाला संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर अभिवादन करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातला सर्वात विद्वान म्हणून ज्या अमेरिकेने कोलंबिया विद्यापीठाने गौरव केला, 100 महामानवांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या क्रमांकाने आले. मतदान झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातला त्यावेळेचा बराक ओबामा म्हणतात की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. त्या सूर्याला त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बराक ओबामांनी ब्रांझ धातूचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला. संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज नतमस्तक होते आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्या महामानवाने आम्हाला जी प्रेरणा दिली, त्या प्रेरणेतून आज बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकरिता अनेक लोक आतुर झालेले आहेत. 14 ऑक्टोबर 1956 आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि एका नवीन वैज्ञानिक धम्माचा आम्ही पाठपुरावा केला. त्या धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आज इथला महाराष्ट्रातला बौद्ध तमाम भारतीयांसाठी एक प्रेरणाची मुभा नाही, पाणी पिण्याची मुभा नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जनावरातून माणसात आणलं. त्या महामानवाला आज आम्ही संपूर्ण आंबेडकरी अनुयायीच नव्हे तर संपूर्ण देशातील वंचित समुदाय आज नतमस्तक होतो आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, या देशाला संविधान दिलं, सर्वप्रथम 341 कलम ओबीसींसाठी लिहिलं, ओबीसींना आरक्षण दिलं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं रणकंदन माजलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी भटकर साहेबांना विनंती करतो की महामानवांना अभिवादन आदी करावं आणि त्यानंतर बिगुलवरती आपण आदरांजली अर्पण करणार आहोत. आदरणीय रेड्डी साहेब पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची आपण रितसर सुरुवात करतो आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता आदरणीय पोलीस आयुक्त रेड्डी साहेब या ठिकाणी थोडा अनुयायी ज्येष्ठांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अभिवादन करावं. ॲडव्होकेट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अमरावती शहराचे पोलीस आयुक्त माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब हे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करत आहेत. त्यानंतर महारेजिमेंटचे माजी सैनिक हे हे सुद्धा महामानवाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सर्व अतिथी मंचकावर येतील आणि मंचकावर आल्यानंतर इथून जे आहे सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहे. माजी सैनिक सतीश नाईक सर, उत्तम डोंगरे हे गेटवर उभे आहेत. त्यांच्या मागं बहादूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बहादूर राय सर हे सुद्धा उभे आहेत आणि महामानवाला पुष्पचक्र वाहून महारेजिमेंटच्या माजी सैनिकातर्फे अभिवादन करणार आहेत. ते अनुयायी पुतळ्याच्या समोर उभे आहेत. त्यांना विनंती आहे कृपया थोडं बाजूला व्हा, कारण पुष्पचक्र व्हायचं आहे. जे पुतळ्याच्या समोर अनुयायी आहेत त्यांनी थोडं बाजूला व्हायचं आहे. शेंडे सर यानंतर
माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बहादूरराव सर हे महामानवास पुष्पचक्र चढून अभिवादन करणार आहेत. सतीश नाईक सर आणि उत्तम डोंगरे सर. समोर जे मंडळी आहे पुतळ्याच्या समोर त्यांनी थोडीशी गर्दी कमी करायची आहे 1 मिनिटासाठी. मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण केलेली आहे. स्टेजवर आल्यानंतर इथून सामूहिक मानवंदना देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब व त्यांच्यासोबत जे अधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती आहे कृपया मंचावर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की अगदी 2 मिनिटांमध्ये बिगुलवरती या ठिकाणी आदरांजली आपण अर्पण करतो आहोत. या परिसरामध्ये उभे असलेल्यांना विनंती आहे की या परिसरामध्ये आपण यावं. आदरणीय पोलीस आयुक्त नवीनचंद्रजी रेड्डी साहेब या ठिकाणी बिगुलवरती आपण आदरांजली देणार आहोत. या ठिकाणी मेजर इंगळेंना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बिगुलवरती आदरांजली आणि पुढील सर्व मान्यवर व सर्व उपस्थितांमार्फत सामूहिक मानवंदना देण्यात येणार आहे. बिगुलवरती मानवंदना देण्यात येणार आहे. महामानव मानवंदना परेड सावधान. मानवंदना परेड महामानव परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पूर्णाकृति पुतले को अभिवादन करेंगे. सामने गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पामि सुत्वा धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनमपजति साधु 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 गुनगुनिया फुल्या सुटल्या फुटल्या गुनगुनिया फुल्या सुटल्या फुटल्या शब्दांची माला बाबा ज्ञानाच्या अथांग महासागराचा 6 डिसेंबर 1956 साली मुंबईला उगमन झालंय आणि ही वार्ता भारतामध्ये पोहोचला तर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता बाबासाहेबांच्या प्रति अश्रू वाहण्याकरिता भारत देशामध्ये न भूतो न भविष्यती अशी गर्दी त्या चैत्यभूमीवर जमली आणि तोच दिवस 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस संपूर्ण भारत देशामध्ये लाखो नाही नतमस्तक होतात बाबासाहेबांना अभिवादन करतात थेट पोहोचलेल्या ह्या अमरावती शहरातील इरविन चौकातील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ हा दिवस 6 डिसेंबरचा आणि ज्या दिवशी बाबासाहेबांचा अखेरचा दिवस होता त्या दिवशी लाखो अनुयायी रडले आणि याच दिवसाची आठवण म्हणून बाबासाहेबांना अजरामर ठरलेले बाबासाहेब या जगामध्ये सर्वात विद्वानांची ओळख नावाने झाली त्या बाबासाहेबांच्या नावांचा या ठिकाणी पुन्हा त्यांना अभिवादन करण्याकरिता 6 डिसेंबरला इरविन चौकातील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ शेकडो हजारो बाबासाहेबांचे अनुयायी इतकंच नव्हे तर संपूर्ण देशातील संपूर्ण नागरिकांनी अभिवादन केले थेट गर्दी पाहूया आपण इरविन चौकातील बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्याकरिता
आपल्या हातामध्ये पुष्पहार घेऊन शिस्तमध्ये रांगेमध्ये उभे राहून या ठिकाणी दाखल झाले आहे. सकाळपासून या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि अथांग सागर निळा सागर या ठिकाणी जनसमुदाय दाखल झालेला आहे. गर्दी संपलेली नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील शेकडो हजारो नाही बाबासाहेबांना नतमस्तक होण्याकरिता दाखल होत आहे. हो, काय प्रतिक्रिया राहील बाबासाहेबांचा आज मी ॲडव्होकेट दीपक सरदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तिवसा विधानसभा अध्यक्ष. 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महापरिनिर्वाण झालं आणि आज जवळपास 2023 67 वर्ष महापरिनिर्वाण दिनाला होत आहे. या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये पहिली क्रांती महाडच्या 14 तळ्याला निर्माण केली आणि 1927च्या क्रांतीनंतर 1956 पर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं आयुष्याचं संघर्षाचं वय हे 29 वर्षाचं होतं. या 29 वर्षाच्या वयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनाला, स्त्रियांना, इथल्या हिंदू समाजाला, इथल्या समस्त समाजाला जे संविधानाचं दान दिलं, त्या संविधानाचं दान समस्त समता, बंधुता, भारतीय तत्वाला एक न्याय एक खोट हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मी या ठिकाणी या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी असं म्हणेल की आपल्यातले अधिकारी हा वर्ग बनला पाहिजे, आपला विद्यार्थी हा मोठा शिकला पाहिजे आणि त्यानं स्वतःची क्रांती निर्माण केली पाहिजे. त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं अभिवादन करतो. थांबतो. मी इंजिनियर महेंद्र कांबळे, प्रभारी राष्ट्रीय नागरिक पार्टी यांच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की समस्त परिवार जो आहे हा बाबासाहेबांच्या मार्गाने चालला पाहिजे आणि प्रत्येकाला या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये घेऊन हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, इतकंच मी सांगू शकतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना अभिवादन करतो. बाबासाहेबांच्या विचारांना महत्त्वाचा विषय असा आहे की बाबासाहेबांनी जी आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे त्याची पूर्णपणे जोपर्यंत आपण अंमलबजावणी करू नये तोपर्यंत जो शोषित वर्ग आहे त्या शोषित वर्गांना न्याय मिळणार नाही. आजही तुम्हाला लक्षात येत असेल की या देशातला जो जास्तीत जास्त कामगार वर्ग आहे तो जो शोषित वर्गातून येतो, आजही त्याचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं जातं. आज आपण अनेक ज्या काही इंडस्ट्रीज येतात, अनेक वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या येतात, तिथे सुद्धा या शोषित वर्गाचं तिथे आपल्याला शोषण होताना दिसतं. हा वर्ग सुद्धा भारतीय संविधानाच्या हिशोबानं एक नागरिक आहे, परंतु त्या नागरिकांना दिलेले जे अधिकार आहे ते मात्र तिथे पूर्ण होत नाही. त्याचा मिनिमम वेज ॲक्ट आहे, त्यानंतर त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही. म्हणजे हा एक भाग झाला. ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्याचा विषय घेतो, तरुणांचा विषय घेतो, अशाच प्रकारे या कामगारांचा विषय सुद्धा इथे झाला पाहिजे. आणि मी सर्व तमाम जेवढे काही इथले नागरिक आहेत, जे महामानवाला मानणारा वर्ग आहे, यांनी सुद्धा या शोषित वर्गाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी कशा प्रकारे काम करता येईल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. जय भीम. जय भीम. मी राजकुमार सरवडकर, टाकळी जागीर उपसरपंच तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका संघटक या विषयानुसार मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्याकरता इरीन चौकात उपस्थित झालेला आहे. माझं असं मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या ज्या 3 संघटनेच्या विषयानं आपल्याला दिलेलं आहे त्या विषयानं आपण इथे सर्वांनी एकत्र येऊन आपण इथे अभिवादन करत आहे. त्याचप्रमाणे आपले नेते पण तसे संघटित केले पाहिजे आणि सर्वांनी एकमताने सर्वांना निवडून येऊन आपले संसदीय व्यक्तिमत्व आणि सर्वांना आपले हक्क, दलितांनावर जे आजच्या युगामध्ये जे आपल्या अत्याचार होत आहे त्या अनुषंगाने आपले बहुमत आणि आपले विचार संसद, विधानसभा, राज्यसभा यावर पोहोचण्याकरता आपण जसे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता सर्वत्र एकत्र होतो त्याच प्रकारे सर्वांनी आपण एकमत करून आपले उमेदवार ते निवडून आणि आपल्यावर होणारे अत्याचार थांबवण्याकरता हे आपल्याला सर्वात मोठे आणि अभिवादन करण्यासाठी हे बाबासाहेबांना अभिप्रेत करू आणि अशीच आपण अभिवादन करण्याची करू अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.